कारंजा येथे सकल हिंदू समाजतर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या जन आक्रोश मोर्चामध्ये समाजातील सर्वच घटकातील व्यक्तींनी तसेच सर्वपक्षीय तसेच सर्व विविध संघटनातील महिला व पुरुष यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला। हा मोर्चा बांगलादेश मध्ये असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ असून भारतामध्ये हिंदू मुलींवर जिहाद्यांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ, लव्ह जिहादाच्या निषेधार्थ, भारतात असलेल्या बांगलादेश व रोहिंग्या यांच्या निषेधार्थ तसेच कारंजातील विविध स्थानिक समस्यांचा निषेधार्थ आयोजित करण्यात आला। हा मोर्चा शनिवार 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता मोठे श्रीराम मंदिर पोहावेश ते रामा सावजी चौक मार्ग महात्मा फुले चौक श्री संत गाडगे बाबा पुतळा ते मुख्य मार्ग जयस्तंभ चौक ते तहसील कार्यालय कारंजा तहसीलदार श्री कुणाल झालटे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली। यावेळी सर्व कारंजातील व्यावसायिकांनी मोर्चाचा सहभाग नोंदवत असताना सर्वांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी तहसील कार्यालय समोर मोर्चामध्ये सहभागी महिला पुरुषाकरिता अल्पोहार व थंड पाण्याची व्यवस्था केली होती। यावेळी आरएसएसचे ज्येष्ठ संयोजक दिलीपजी जोशी व आरएसएस ज्येष्ठ संयोजक अण्णाजी करडे, दोनद विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल, भाजपचे शहराध्यक्ष ललित शेठ चांडक तसेच विजय काळे, संदीप काळे, राजू पाटील राजे, माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा, विजय बागडे, नितीनजी गडवाले, हेमंत फुलाडी सर, आजी माजी नगरसेवक व विविध पक्ष व संस्थेतील महिला पुरुष मोठ्या संख्येने सकल हिंदूचा सहभाग दर्शविला होता। पाहूया या संदर्भात मान्यवरांनी कारंजा अस्मिता न्यूजला दिलेली मुलाखत। पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा।